पहिलं षटक अगदी महत्त्वाचं असेल कारण पॉवर प्लेचं षटक ॲज अ बॅटिंग युनिट जेव्हा आपण प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी उतरतो तेव्हा स्टार्ट फार मॅटर करतो आणि त्या दृष्टिकोनामधनं जर आपण विचार केला तर हे पॉवर प्लेचं षटक कुठे ना कुठे कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा नक्कीच असेल. बघा टीम सरवलीपाडा इतका वेळ का खर्च होतोय त्याची देखील माहिती कारण आयोजक देखील सातत्याने आम्हाला सूचना देतात सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा सामन्याला सुरुवात करायची अंपायर्स काही जर अडचण असेल प्रॉब्लेम असेल तर तसं देखील ती माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. नामदेव चौधरी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती तयार होतात. बघा अंपायर्स थोडी काळजी घ्या कारण बघा आयोजकांकडून आम्हाला सूचना येतात कारण ग्राउंडमध्ये ऑफिशियल्स तुम्ही आहात सो थोडं लक्ष द्या त्या गोष्टीकडे कारण या स्पर्धेमध्ये अंपायरिंग लेवल देखील फार चांगला राहिलेला आहे. भाऊ पाटील सर असतील त्यानंतर सुरेश घरत सर असतील आणि त्याचप्रमाणे आमचे तिसरे अंपायर सुनीलजी म्हात्रे सर असतील. सामन्याला सुरुवात लेट्स प्ले पहिला बॉल या पहिल्या सत्रामधला पहिलाच बॉल फुल लाईन टाकला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता दरम्यान एक सिंगल रन दरम्यान इतर मिळेल या एका धावेच्या मदतीने या पहिल्या सत्राला सुरुवात करतात बॅटर. स्कोर कार्ड 1 वरती पॉवर प्लेचे षटक तसेच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं आदरणीय बबनजी पाटील साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहू शकतात. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे आणि त्याचप्रमाणे आज कारिवली संघ भरपूर खुश असेल कारण त्यांचा दमदार परफॉर्मन्स आपण फर्स्ट हाफमध्ये पाहिला जे आता ठेक संध्याकाळी आपल्याला क्वालिफायरची मॅच खेळताना दिसतील. पण सध्या सगळीला या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल. स्टेप आउट झालेत फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन ला फिल्डर कॅच पकडली जाईल पहिला धक्का लागतोय फलंदाज बाद. पहिला धक्का लागला चला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तसेच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला क्रमांक 4ची ट्रॉफी आणि कॅश प्राइज पुरस्कृत झाले असे कुमार अनमोल अशोक चौधरी दादा देखील व्यासपीठावरती आहेत. आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आणि तसेच संदेशदादा भोईर दादांच्या माध्यमातून देखील स्पेशली जय बोलेना सरवली पाडासाठी आणि आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. संदेशजी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सफलता पहिली प्रमाणितनं मिळाली पहिला धक्का लागला. बघा सुरुवात अगदी महत्त्वाची होती जे मी सांगितलं देखील होतं कारण जेव्हा आपण प्रथमतः बॅटिंग करतो जर पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल उभा करायचा आहे तर स्टार्ट मॅटर करतो बट स्टार्ट सध्याच्या घडीला बॅटिंग टीमसाठी थोडा खराब कारण पहिला धक्का अवघ्या 1 धावेंवरतीच लागला. ऑन साईडला हा फटका फिल्डर आहेत काऊ फेसमध्ये दिनेश चांगली फिल्डिंग राहिली एक सिंगल रन प्रमाणितनं मिळेल. आज ज्यांची शुभ उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली भिवंडी से शिंदे गटातील उपतालुका प्रमुख सन्माननीय बबनजी पाटील साहेबांची आज बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. भिवंडी विभागामधलं आणखीन एक शिवसेनेचं दमदार नेतृत्व आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतं. ऑन साईडला हा फटका बॅटचा अगदी खालच्या भागाला लागला होता त्यामुळेच आपण पाहिलं की प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर जे प्लेसमेंट मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जो खेळायचा होता बॅटर भालचंद्रला ते झालं नाही. फक्त एक सिंगल रन मिळेल. पहिलं षटक सिंगल्सने स्कोर कार्ड पुढे चाललं. धाव फलक सध्या सगळीला 3 वरती. बघा जय भोलेनाथ सरवली पाडा संघ सातत्याने आपण पाहिलं की 40+ फॉरवर्डमध्ये या संघाचा दमदार परफॉर्मन्स प्रत्येकी वर्षी होतो आणि या नवीन हंगामामध्ये त्यांचे हेच प्रयत्न असतील. लुबा फुल टॉस
स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑनला एक फिल्डर आहे उपस्थित. फिल्डिंग चांगली मिळेल, फक्त एक सिंगल. बघा पहिलं सत्र सुरू आहे आणि ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो की स्टार्ट महत्त्वाचा होता, बट ते झालं नाही आहे. पण तरी सुद्धा अजून खेळ भरपूर बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. इथनं देखील जर चांगली बॅटिंग केली तर पहिल्या सत्रामध्ये 35 ते 40 धावा उभ्या केल्या जाऊ शकतात. पण त्यासाठी एक पार्टनरशिप महत्त्वाची आहे. ड्राईव्हचा फटका, कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग राहिली. कोणत्याही प्रकारे रन घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. कव्हर क्षेत्रामध्ये रतन पाटील होते. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग. आणि अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती, एक धक्का लागलाय जागृत मराठा राहणार संघाला. अजून देखील पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी. चला फिल्डिंग सेट करा, कारण पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं आहेत. पहिलं षटक जर आपण पाहिलं, पहिल्या षटकासाठी आतापर्यंत 6 मिनिटं खर्च झालेली आहेत, कारण एक वाजून 12 मिनिटांनी या इनिंगला सुरुवात झाली होती. सो टायमरकडे लक्ष असू द्या, कारण बघा 1-2 मिनिटं आम्ही ॲडजस्ट करू शकतो, बट त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ खर्च झाला पहिल्या 3 षटकांसाठी तर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा रतन पाटील जेव्हा गोलंदाजी मार्कवरती येतील तेव्हा त्यांच्यासाठी पारितोषिक आताच लावलं गेलं. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर हर्षदादा चौधरी दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दुसरं षटक गोलंदाज, दुसऱ्या षटकामध्ये स्वतः टीमचे कॅप्टन साईनाथ पाटील गोलंदाजी मार्कवरती. शुभ सन्मान केला जातो. शिवसेना शिंदे गटातील उपतालुका प्रमुख सन्माननीय बबनजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान दरवाडीतनं आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथे केला जातो. आज त्यांची बहुमूल्य उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. भिवंडी विभागामधलं शिवसेनेचं आणखीन एक दमदार नेतृत्व शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिंदे गटातील सन्माननीय बबनजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. साहेबांचा पुन्हा एकदा मी आमच्या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने तसेच जवान क्रिकेट संघ सरवली 40+ वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. माझ्या दिशेने जाऊया. साईनाथ पाटील सेकंड ओव्हरमध्ये लेग बाईस दरम्यान, लेग बाईस एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. धावफलक सध्या सगळीला एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 5 धावा धावफलकावरती. साईनाथ पाटील सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबत टीमचे कॅप्टन आहेत आणि एक प्रमुख गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाकलं जातं या संघामध्ये. एक चांगले गोलंदाज आहेत आणि एक चांगले नेतृत्व देखील त्यांचं देखील आहे. बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं भालचंद्र. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. भालचंद्र एक चांगले फलंदाज आहेत, बट सध्या सगळीला परिस्थिती थोडी विपरीत आहे, अडचणी आहेत. कारण सुरुवात थोडी शांत राहिली, आता ॲक्सिलरेट करायचं आहे, मोठे फटके खेळायचे आहेत, ही गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची असेल. पुल करायचं होतं, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतोय, तसा ॲडव्हान्टेज मी म्हणेन साईनाथ पाटील यांना मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा माइंडमध्ये ही गोष्ट तर प्रामुख्याने ठेवावी लागेल की पहिलं सत्र आहे, या स्पर्धेमध्ये 70-70चे चेंडू यूज केले जात आहेत. लगातो 6 प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर तुम्ही खेळतात तर बाउंड्री लाईन क्लिअर करणं हे थोडं इझीच होतं. पण सध्याच्या घडीला पहिलं सत्र आतापर्यंत शांत. बघा ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला, लगातो 6 आणि लागलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मिडल ऑफ द बॅट, बॉलला थेट पाठवलाय लॉंग ऑफ पार. या पहिल्या सत्रामधला पहिला धमाकेदार फटका षटकार. काय फटका होता. भालचंद्र यांचा क्लास दरम्यान इथनं आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅटने लॉंग ऑफला क्लिअर केलं. षटकार येतो, धावफलक आता 11. असे फटके हवे आहेत, कारण जर असे फटके येतील तर पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल उभा केला जाऊ शकतोय. थोडी लाईन अँड लेंथ आता चेंज करावी लागेल साईनाथ पाटील यांना. बॅकफुटवरती जाऊन पंच केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला जे फिल्डर होते रतन पाटील, आता ते बॅकवर्ड पॉईंटला आलेत आणि बॉल फील्ड केलाय, तोपर्यंत पूर्ण केली जाईल एक सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जातो पुढे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय
12 धावा धावफलकावरती एक धक्का देखील लागला. जो सामना मित्रांनो आपण आफ्टरनून सेशन मध्ये पाहतात, जय भोलेनाथ सरवली पाडा संघ फाईट करताना आपल्याला दिसतोय जागृत मराठा रानाल टीम सोबत. पुढचा बॉल आणि बॉल रिलीज करण्या अगोदर हातामध्ये निसटला असंच वाटतंय. होतं, या गोष्टी होतात. आपण भरपूरदा पाहिलेलं आहे की कधी कधी गोलंदाज रनवे रिदम मध्ये अडथळा येतो, तर कधी कधी मी बहुतांश गोलंदाजांना हे देखील पाहिलेलं आहे की जास्त गतीने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हातामध्येच राहतो, डिलिव्हर होतच नाही. आणि कधी कधी हातामधनं चेंडू निसटतो देखील, ते देखील आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल फुल लेंथ होता, ऑन साईडला हा फटका. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आता दिनेश आहेत. एक सिंगल इथनं घेतली आहे, बट भालचंद्र यांचा प्रयत्न होता की 2 धावा कंप्लीट होतील का, बट शेवटच्या मोमेंटला नकारलं गेलं. खेळ समाप्त 2 षटकांचा. आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला 13. लॉस ऑफ 1 विकेट. टीम जागृत मराठा राहणार. अजून देखील खेळ बाकी असलेला पहिल्या सत्रामध्ये येणारा 2 षटकांचा पुढील सामना मी टॉससाठी आमंत्रित करतोय. नेक्स्ट मॅच पायगाव संघ आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम खांडपे. दोन्ही टीम्स रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 2 षटकांचा खेळ झाला आणि बघा रतन पाटील गोलंदाजी मार्कवरती आणि जे प्राइज लावलं गेलं हर्षदजी चौधरी दादांच्या माध्यमातून, जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकेट हॅट्रिक नव्हे तर कोणत्याही प्रकारे 3 विकेट जर रतन पाटील यांनी या ओव्हरमध्ये घेतले तरी सुद्धा 1000 दिले जातील. रतन पाटील पगलास बॉल आणि बॅटचा संपर्क आलाय की काय तेच वाटतंय. विकेट कीपर बीट, त्यानंतर शॉर्ट थर्डचा फिल्डर देखील बीट. बॉल गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनचा पल्लीकडे. नशिबाच्या या 4 धावा. बघा स्पेशली रतन पाटील जेव्हा ही 40+ क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात आणि स्पेशली जेव्हा सरवलीच्या क्रीडांगणावरती त्यांचा सामना असतो ना, त्याला पाहण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक देखील येत असतात. आणि सध्याच्या घडीला यूट्यूबवरती देखील प्रेक्षकांची गर्दी थोडी वाढलेली आहे, कारण हा एक चर्चेमधला असणारा चेहरा आहे रतन पाटील. पहिला चेंडू आपण पाकला, पंच करण्याचा प्रयत्न होता. सध्याच्या घडीला गर्दी आता वाढत चाललेली आहे यूट्यूबवरती आणि तसेच क्रीडांगणावरती देखील प्रेक्षक हळूहळू येतात, कारण जय भोलेनाथ सरवली पाडा संघ हा सामना खेळतोय. फुल लेंथ टाकला स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने फटका, बट ताकद कमी आहे फटक्यामध्ये. लॉकॉनला फिल्डर आहेत, फक्त एक सिंगल मिळेल. आणि आता थोडं चॅलेंज अवघड असेल, कारण समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती भालचंद्र असतील. कारण भालचंद्र यांना जर आपण पाहिलं तर बघा भालचंद्र यांचा वय जर आपण पाहिलं गेलं तर मे बी 45+ असतील, कारण ओपनिंगला येतात ते ऑलमोस्ट 50 टचिंग असेल. बट तरी सुद्धा ज्याप्रमाणे त्यांची बॅटिंग आहे ना, जर आपण त्यांचे फटके पाहिले तर प्रॉपर टायमिंग, प्लेसमेंट, त्यानंतर योग्य शॉट सिलेक्शन, या गोष्टी आपण त्यांच्या बॅटिंगमध्ये नेहमीच पाहत असतो. आणि आज देखील आपण त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्रा रनच्या मदतीने. धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला सध्याच्या घडीला आता 19 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आणि आता हे काय घडलं, हे काय घडलं. कधी कधी जास्त कौतुक करणं देखील चुकीचं ठरतं हेच वाटतंय, कारण बघा चर्चा भरपूर होती, कौतुक भरपूर केलं, बट सध्याच्या घडीला आता भीमर नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बहुतांश वेळा ठाकरेजी आमच्या समोर हे झालेलं आहे की जेव्हा आम्ही एखाद्या खेळाडूचं जास्त कौतुक करतो त्याच्या माध्यमातून सडनली येत्या वेळामध्ये मिस्टेक होतेच, आणि इथे देखील तेच झालं. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. समोर भालचंद्र. फ्री हिटचा बॉल आता वाचण्याचा प्रयत्न केला जातो. बघा रतन पाटील यांची जी खासियत आहे, त्यांना लढणं माहिती, वाचणं माहिती नाही आहे. भरपूर चांगले ते खेळाडू आहेत, फायटिंग वृत्ती त्यांचे नेहमी असते. आणि सध्याच्या घडीला या सत्रामध्ये, या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर थोडे माग. फ्री हिटचा बॉल प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले नाही आहेत.
आपण अगदी पाकलं की अगदी बॅटचा टोला लागला होता. रनआउटची संधी होईल का नाही. चांगली रन बिटवीन द विकेट. 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण केला जातील. धाव फळक आता 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 धावा धाव फळकावरती. बघा सुरुवात शांत होती पण त्या शांत सुरुवातीनंतर आता ॲक्सिलरेशन करण्याचं काम मैदानाच्या हातामध्ये भालचंद्र करतायत. कारण हीच ती इनिंग आहे आणि हीच वेळ आहे ज्या वेळेवरती तुम्हाला चांगलं कार्य करणं गरजेचं. कारण बघा एखाद्या विशिष्ट गोष्टीचा फायदा तेव्हाच होतो तेव्हा जी ती खऱ्या अर्थाने गोष्ट योग्य वेळेवरती होतं. बघा एकदा वेळ निघून गेली ना तर काहीशा गोष्टींचं महत्त्व राहून नाही जात. बघा क्रिकेटच्या पतलावरती अकॉर्डिंग टू सिच्युएशन ज्याप्रमाणे परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करता आला पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही तसा खेळ नाही करू शकले तर त्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू देखील नसते. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आता रन घेण्याचा प्रयत्न भालचंद्रांनी केला आणि ही रन दरम्यान इथनं पूर्ण होणार नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दरम्यान धक्का लागला. आणखीन एक दुसरा धक्का लागतोय जागृत मराठा राहणार संघाला. थँक्यू टीचर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दिनेश. धाव फळक 24 वरती आहे. अजून देखील या तिसऱ्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचा एक चेंडू आहे आणि तो शेवटचा एक चेंडू भालचंद्र प्रयत्न कधीपासून करतात. एक षटकार आपण त्यांचा बॅटमध्ये पाकिला आणि नकारलंय त्यांनी. शेवटच्या बॉलवरती दुसरी रन घेण्यासाठी नकारलं गेलं त्यांच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झालेला आहे अवघ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला 25 धावा धाव फलकावरती आणि खेळ बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये एका षटकाचा. बघा एक 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. सो आपल्याकडे वेळ आहे. सो आपण संधी देऊया डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. तीन षटकांचा खेळ समाप्त आणि बघा खऱ्या अर्थाने 1 वाजून 12 मिनिटांनी या पहिल्या सत्राला सुरुवात झाली होती आणि जे मी सांगितलं होतं की 1 ते 2 मिनिटं आम्ही एक्स्ट्रा देऊ शकतो त्याप्रमाणे जर विचार केला तर पहिली 3 षटकं योग्य वेळेवरती पूर्ण झालेली आहेत. त्या अनुषंगाने कोणताही अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. बट टीम सरवली पाडा चला त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. यापुढील जो होणारा सामना आहे पायगाव त्यांचा विपक्षामध्ये खांडपे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्स जर उपस्थित असाल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित आहेत तर टॉससाठी आपण यायचं कारण एकाच ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला टीम सरवली पाडा फिल्डिंग सेट करा. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती दरम्यान इथनं गोलंदाज तयार होत आहेत.
नितीन दरम्यान तयार होतात अंतिम षटकामध्ये. बघा पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस देखील करणार आहोत. खांडपे टीमचे कॅप्टन आणि पायगाव टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. लास्ट ओव्हर नितीन. नितीनचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका केले लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग बट फक्त एक सिंगल पूर्ण केली जाईल. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. प्रामुख्याने जी गोष्ट मी सांगितली होती 30 बघा 30-35 किंवा अथवा 40 पर्यंत जर पोहोचू शकले तर एक चांगलं टोटल या पहिल्या सत्रामध्ये आपण म्हणू शकतो. एक चांगलं टोटल चॅलेंजिंग टोटल असू शकतं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या लास्ट ओव्हरमध्ये मोठे फटके येणं आवश्यक आहे. ऑन साईडला खेळायचा होता. अपील देखील झाली. एक सिंगल रन दरम्यान कंप्लीट केली जाईल. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धावफलक या एका धावेच्या मदतीने सध्या सगळ्याचा स्कोर कार्ड होता 27 वरती जाऊन पोहोचला. आणि याच दरम्यान आमच्या काही प्रमुख अतिथींचं या दुपारच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. तुम्हा सर्वांचं शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. लुबो फुल टॉस ड्राईव्ह करत असताना भालचंद्र बट आउटफील्ड फास्ट आहे. चेज आहे दोन्ही फिल्डर्ससाठी बट लॉंग ऑफला भेदत असताना बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा स्टेप आउट झाले त्यानंतर अगदी एक हाफ वॉलीला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला भेदलं. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 मिळतील धाव फलक या 4 धाब्यांच्या मदतीने 31 धावा फलकावरती. अजून देखील पहिल्या सत्रामध्ये येणारा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये एखाद्या मोठ्या फटक्याचा विचार नक्कीच असेल. मोठ्या फटक्याचा उल्लेख मी केलाय आणि तेच झालंय. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. अन्ना द बिग वन सिक्सर. काय फटका होता. भालचंद्र यांची जी ताकद आहे जी गुणवत्ता आहे ते दाखवणारा हा फटका होता. कारण लोवो फुल टॉस बॉल लॉंग ऑनला क्लिअर केलं. बघा अगदी असा क्रिकेट ज्याप्रमाणे चालतो ज्याप्रमाणे असा डेटला आपण खेळ पाहतोय लोवर फुलटॉस हा देखील एक चांगला ऑप्शन असतो गोलंदाजासाठी. कारण लोवर फुलटॉस बॉलवरती एलिव्हेशन मिळवणं किंवा ताकद झोकणं एक फलंदाजासाठी अवघड कार्य आहे. बघा चेंडू जो अवेलेबल आहे त्याच्यावरती देखील सामन्याला आपण सुरुवात करू शकतो. आणि जर मॅच बॉल रिटर्न आला असेल तर त्याच्यावरती करा. बट जास्त वेळ प्लीज खर्च नका करू. षटकार दरम्यान इथनं येतो. या अगोदर आपण एक चौकार पाकिला ड्राईव्हचा फटका त्यानंतर हा षटकार भालचंद्र यांचा बॅटमधनं येतो. धाव फलक आता 37 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा. नेक्स्ट बॉल बॅकफुटवरती जाऊन पंच केला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक खेळलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचले. झाली आहे मिसफिल्ड बट जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत रन्स पूर्ण केल्या जातील 2. मग रतन पाटील होते डीप एक्स्ट्रा कव्हरला. बघा अगदी बॉल फील्ड करता करता पडले देखील त्यानंतर स्वतःला सावरल्यानंतर बॉल फील्ड केला तोपर्यंत मिळतील 2 धाव फलक आता 39. आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतो पायगाव आणि खांडपे टीमचे कॅप्टन यायचं. स्टेप आउट झाले भालचंद्र बट कौतुक करूया आपण गोलंदाज नितीन यांचा की पाकीला फॉलो केलं त्या अनुषंगाने बॉल अगदी फुल लेंथ टाकला. अंतिम बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल विकेट म्हणजे लास्ट बॉलवरती फक्त एकच धाव असेल. खेळ समाप्त पहिल्या सत्राचा. पहिल्या सत्रामध्ये एकूण धाव फलक जर आपण पाहिलं स्कोर कार्ड 40 म्हणजे 41 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. जागृत मराठा राहणार संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम जय भोळेनाथ सरवलीपाडा. टॉस आपण करणार आहोत पायगाव टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे खांडपे टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी त्वरित या आणि ज्या टीमचा कॅप्टन उशिराने येईल त्या टीमला 2 रनची पेनल्टी असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. खांडपे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत सो विनंती करतोय पायगाव टीमचे कॅप्टन आपण या. आणि त्याचप्रमाणे आपली ऑफिशियली नोंदणी देखील या स्पर्धेमध्ये कंप्लीट करून घ्यायची आहे.
प्रत्यक्ष सामन्याला सुरू होण्यापूर्वी मध्यंतरीच्या काळात इथे पुढील सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आयोजकांच्या वतीने सन्माननीय सुनील भाऊ, त्याचप्रमाणे दिलीप गायकवाड आणि शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख बबन यांच्या शुभ हस्ते या दोन उभय संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. न्यू मिलन पायगाव, विजय स्पोर्ट खांडपे. तर मी तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत बबनदादा चौधरी यांना विनंती करेन की या उभय संघाची नाणेफेक करायची. बबनदादा पाटील, उपतालुका प्रमुख शिवसेना शिंदे गट यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. हॅलो, तर या ठिकाणी सन्माननीय बबनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल हा न्यू मिलन पायगाव या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निश्चितच त्यांचा निर्णय करण्यापूर्वी मी मान्यवरांचा मी आभार मानतो की त्यांनी व्यासपीठावर जाऊन आपला आसन ग्रहण करायचं आहे. तर या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. न्यू मिलन पायगाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे विजय स्पोर्ट खांडपे या संघाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेले. हा सामना संपल्याबरोबर दोन्ही संघांना विनंती असेल की तुम्ही त्वरित मैदानात उतरायचं आहे. पंच भाऊ पाटील आणि ऑनफिल्ड पंच जे आहेत, दोन्ही पंचांना सूचना वजा विनंती असेल की मैदानात जो सामना सुरू आहे कुठलाही विलंब नव्हता पार पाडायचा आहे. कालच्या दिवसात आपण पाहिला की शेवटचा सामना, महत्त्वपूर्ण सेमीफायनलचा सामना हा अंधारात खेळवला गेला आणि असं आजच्या दिवसात घडू नये याची काळजी घेण्यासाठी सर्व संघांनी आणि पंचांनी देखील सहकार्य करायचं आहे. चला, सामना सुरू करा. रानाल संघाला विनंती असेल आपला क्षेत्ररक्षणाचा लवाजमा त्वरित इनफिल्डमध्ये सजवायचं आहे. तर या ठिकाणी 24 चेंडूत 41 धावांचं आव्हान पेलवायचं आहे, पेलायचं आहे. ते जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाला. अर्थात हा संघ हा यजमान संघ आहे. त्या उलट जागृत मराठा राहणार हा संघ दुरून आलेला संघ आहे. मात्र दोन्ही तुल्यबल मातबर संघ आहेत. कितीतरी स्पर्धा, कितीतरी ट्रॉफ्या या दोन्ही संघाने पटकावलेल्या आहेत. मात्र ही लढत फार रोमांचक होईल यात तीळमात्र शंका नाही. तर भोलेनाथ संघाकडनं आघाडीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. नामदेव चौधरी रवी आणि नामदेव चौधरी ही नेहमीप्रमाणे आघाडीची बिनीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. पंचांना विनंती असेल त्या उलट रानाल संघाला आवर्जून विनंती असेल की आपण सहकार्याच्या भावनेने या ठिकाणी जरा घाई करायची आहे. कारण प्रत्येक दिवसाचा शेड्यूल पूर्ण करण्यासाठी अवधी कमी पडतो, वेळ कमी पडतो. गेम ऑन. पहिलं षटक नामदेव आणि रवी याच्यासाठी गोलंदाज. पहिलाच चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. दरम्यान चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्याच चेंडूवर येतो एक दमदार चौकार. चौकाराने सरवली पाडा या संघाची
सुरुवात चांगली झालेली एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा रवी, तर एक आक्रमक फलंदाज म्हणून नामदेव चौधरी याची गणना केली जाते. अर्थात तो अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील तो गणला जातोय. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे बॅटची हलकीशी कड घेऊन चेंडू विसावले यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा पहिला गडी बाद होतोय रवी याच्या रूपात. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा सांघिक 4 या धावसंख्येवर. तर रवी याची जागा घेण्यासाठी इनेट नंबर 2 वर दाखल होतोय तो साईनाथ. हा एक शैलीदार फलंदाज आहे. कधी कधी मोठे फटके मारण्याची देखील क्षमता आहे. मात्र त्याची खेळण्याची पद्धत, शैली ही फार वेगळ्या पद्धतीचे. पाहूया आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर विजय. इथे पहा पुन्हा लॉंगांच्या दिशेने ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र एकच धाव. इथे धावसंख्या पोचते ती 1 गडी बाद 5. पाहूया उरलेले 3 चेंडू. स्ट्राईकला येतोय नामदेव चौधरी. एक आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आव्हान आहे ते 24 चेंडूत 41 धावांचं. आपण पाहताय उपतालुका प्रमुख चषक 2024 पर्व 8वे विजय. इथे प्रहार झालाय. क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच चपळाईनं झालेलं आहे आणि इथे देखील मिळते एकच धाव. म्हणजे दोन्ही संघ तुल्यबल मातब्बर आहेत. निश्चितच हा सामना फार लक्षणीय, प्रेक्षणीय ठरेल यात शंका नाही. विजय षटकातला पुढचा चेंडू. इथे मात्र साईनाथ. इथे आखोड टप्प्याचा चेंडू होता. हवा तसा फायदा उचलता आला नाही. चेंडू जातो निर्धाव. एक लॉलीपॉप चेंडू ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारचा होता. इथे हलकी बॅटचा स्पर्श जरी झाला असता तरी चेंडू निश्चितच सीमारेषेचा वेध घेतला असता. दरम्यान चेंडू जातो निर्धाव. 41 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर. विजय इथे सहज खेळून काढलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या दिशेने जिथं चेंडू जातोय सीमारेषेकडे, ज्याला आपण इथे काय घडतंय, काय बिघडतंय पाहण्यासारखं आहे. आणि इथे अगदी थेट चेंडू एस्टर्नवर आदळला आणि धावचीच्या रूपात साईनाथ बाद होतोय. बाद होण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 2 गडी बाद 8. नवीन फलंदाज आता साईनाथ याची जागा घेण्यासाठी नितीन. इथून बराच काही खेळ पाहायला मिळणार आहे. नितीन याची एक ख्याती आहे एक आक्रमक फलंदाज म्हणून. जेव्हा जेव्हा त्या चेंडू त्याच्या फळीवर अर्थात बॅटवर येते तेव्हा तो चेंडू त्याला कुठली जागा दाखवायची हे निश्चितच नितीन याच्या मनगटात तेवढा जोर, तेवढी ताकद आहे. आणि या खेळाडूवर बरंच काही भोलेनाथ संघाचं विजयाचं लक्ष निर्भर असणार आहे. अर्थात पाठीमागे दिनेश आहे. पुन्हा एकदा विजय. षटकातला पुढचा चेंडू. नितीन इथे देखील चकवलाय आणि अशा रीतीने हा देखील चेंडू निर्धाव स्वरूप
परतलेला आहे. जयचंद म्हणून आपला एक 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असणं फार गरजेचं असतं. इथे नितीनला लॉलीपॉप चेंडू, मात्र काहीही करता आलेलं नाही. हवा तसा फटका खेळता आलेला नाही. इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नामदेव, चपळाई दाखवण्याचा प्रयत्न, मात्र मिळते फक्त एकच धाव. जयचंद षटकातला सांघिक दुसरं षटक तर वैयक्तिक पहिलं षटक, पहिलं पुन्हा एकदा नामदेव. आता मात्र दोन्ही खेळपट्टीवरले दोन्ही फलंदाज असे आहेत की दोघांमध्ये तेवढी क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. इथे पहा, इथे मात्र क्षेत्ररक्षकाला थोडं चकवलंय. एक धाव सहज पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न केला जात आहे नामदेव चौधरी याच्या माध्यमातून, आणि धावचीच्या रूपात हा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला बाद झाला रवी, त्याने एक चौकारानिशी 4 धावांवर परतला. त्यानंतर साईनाथ याने वैयक्तिक 3 धावा करून बाद झाला. तर आता नामदेव हा देखील 2 धावा काढून परतलेला आहे. निश्चितच जय भोलेनाथ संघावर दडपण, मात्र त्यांच्याकडे नितीन, अजून नितीन सारखा फलंदाज शेष आहे, तर दिनेश सारखा फलंदाज बाकी आहे. हा सामना निश्चितच एखादं कमजोर षटक भोलेनाथ संघाला पुढे नेण्याचं काम करेल, तर एखादं जादुई षटक हे रानाल संघासाठी संजीवनी ठरेल. काय घडतंय काय बिघडतंय हे उरलेले काही चेंडू सांगून जातीलच. यानंतरचा जो सामना आहे दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. यानंतरच्या सर्व संघांना विनंती असेल की वेळेसंदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. नितीन नवीन फलंदाज येतोय, दिलीप पाटील. खूप क्रिकेटचा अनुभव असणारी जोडी. इथे जोरदार टोलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हवा तसा नितीन याच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही. एकेरी धावेने धावसंख्या पोचली ती 3 गडी बाद 11. एक संथ सुरुवात. 24 चेंडूत 41 धावांचं जे लक्ष्य आहे त्याला नितीन आणि दिलीप पाटील हे कशा पद्धतीने पेलवत आहेत ते पाहण्यासारखं ठरेल. दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. दिलीप पाटील यांना देखील खूप क्रिकेटचा आणि खूप वर्षाचा अनुभव आहे. त्या मानाने नितीन नौखा असला, पण फार कमी काळात त्याने आपला दबदबा निर्माण केलेले 40+ फॉर्मॅटमध्ये. इथे पहा, पहिलाच प्रार झाला आहे. 70-70चे चेंडू असल्याकारणाने इथे धावा सहज निघू शकतात. त्यासाठी आपल्याला चांगल्या फटक्यांची निवड करावी लागेल. एकेरी धावेने हे दडपण जय भोलेनाथ सरवली संघाकडे वाढणार आहे. त्या उलट रानल संघ चांगल्या स्थितीत येण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ मातब्बर तुल्यबल. आपण पाहिलं भालचंद्र आमच्या लॉंगनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक आक्रमक फलंदाज पुन्हा एकदा जयचंद. इथे फुलटा चेंडू पाहूया. चेंडू हवेत आहे आणि झेल सुटलाय, मात्र चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे. आणि या चेंडूवर मिळतायत 2 धावा. दुहेरी धावसंख्येने धावफलकावर धावा लागत आहेत. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 14, अर्थात 24 चेंडूत जे 41 धावांचं आव्हान आहे ते पेलताना भोलेनाथ संघाची देखील दमछाक झालेली आहे. इथे पहिलं षटक 8 धावांचं हाताळलं गेलं विजय याच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे या संघाने 2 षटकं टाकण्यासाठी 9 मिनिटांचा अवधी घेतला. पहा, जे पेनल्टी मिळतात त्याचा कुठेतरी दडपण आलेलं पाहायला मिळतं आता प्रत्येक संघाकडे, आणि वेळेच्या आधीच आपली षटकं पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. तर जयचंद याने आपलं पहिलं षटक 6 धावांचं हाताळलं, अर्थात 12 चेंडू आणि 14 धावा. आणखीन उरलेल्या 12 चेंडूत जे 41 धावांचं लक्ष्य आहे ते कशा प्रकारे पार करतायत दिलीप पाटील आणि नितीन जोडी. चला घाई करा.
उरलेल्या 12 चेंडूत 27 धावांची गरज. पाहूया हे निर्णायक षटक असणार आहे ते भोलेनाथ संघासाठी, कारण या षटकात जर तुम्ही प्रहार हमला केला नाही तर निश्चितच दडपण येईल. गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज सागर. हे षटक दिलीप पाटील आणि नितीन यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण, अर्थात संघासाठी देखील. मात्र अजूनही दिनेश याला मागे ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे की एका हाती सामना फिरवण्याची. तो खेळाडू कक्षामध्ये पहिला चेंडू सागर. इथे चेंडू हवेत आहे, निश्चितच तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करताना पुन्हा एकदा आमचे गुणवंत गुणलेखक गायकवाड आम्हाला सांगतायत की येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. पहा, प्रत्येक चेंडू गणिक हे समीकरण चालूच राहणार आहे. सागर रोखण्याचं काम करतोय की दिलीप पाटील हे चेस करण्याचं काम करतोय. पाहण्यासारखा सामना. यजमान संघ सरवली पाडा. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, तिथे कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र कुठेतरी उरलेल्या 4 चेंडूंवर एखादा मोठा प्रहार, एखादा मोठा फटका आला तर सामन्याला कलाटणी मिळू शकेल. येणाऱ्या 4 चेंडू बरंच काही सांगून जातील या सामन्याचं गणित. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज दिलीप पाटील. आतापर्यंत दिलीप पाटील 3 चेंडूवर 5 धावा वसूल केलेल्या आहेत. मोठ्या फटक्याची अपेक्षा त्याच्याकडनं. इथे पुन्हा एकदा हवा तसा चेंडू बॅटमध्ये येत नाही, मिळते फक्त 1 धाव. आता मात्र सगळी जबाबदारी नितीनने आपल्या स्वतःच्या खांद्यावर उचललेली आहे. जिथे आपल्या सहकारी याच्या बॅटमधून मोठा फटका येत नाही तिथे आपण प्रयत्न करून पाहावा या इराद्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना नितीन. प्रत्येक चेंडू गणिक भोलेनाथ संघाचं टेन्शन, दडपण वाढत चाललेलं आहे. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी भयान शांतता देखील पाहायला मिळते भोलेनाथ संघाकडे. नितीन पाहूया स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत की हा दिशाहीन चेंडू आहे, वाईड म्हणून घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावेने सांघिक कामगिरीत भर पडताना धावसंख्या पोहोचली 20 वर. 41 धावांचा पाठलाग करताना येणारे काही चेंडू शिल्लक, अर्थात त्या चेंडूंवर 41 धावा या पूर्ण कराव्या लागतील या स्पर्धेत. आणि उपतालुका प्रमुख चषकासाठी दावा करण्याचा इरादा असेल तर ह्या धावा तुम्हाला उर्वरित चेंडूमध्ये पूर्ण कराव्या लागतील. त्या उलट पक्षी राहणार संघ अगदी आशेने वाट पाहतोय की कुठेतरी एकदा या क्रीडांगणावरली देखील ट्रॉफी आपण उचलून न्यायला हवी या इराद्याने तोही संघ या ठिकाणी जिद्दीने खेळ करताना प्रयत्न करतोय. चला घाई करा सागर. इथे आलाय, मोठा फटका आलाय. पुढे येण्याचा प्रयत्न नाहक आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. नितीन यांनी जी जबाबदारी स्वतःवर घेतली आणि त्याला साजेसा खेळ करताना चेंडूला पाठवलाय मिड विकेट क्षेत्रात सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि षटकारांनी निश्चितच भोलेनाथ संघाच्या प्रेक्षकांमध्ये, खेळाडूंमध्ये एक उत्साहाचं वातावरण. समीकरण थोडंसं बदलताना धावसंख्या पोचली ती तब्बल 26 वर. सागर एक खराब चेंडू, आखोडे टप्प्याचा चेंडू. इथे पुन्हा चेंडू हवेत आहे, कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक नाही. दरम्यान 1 धाव सहज पूर्ण करताना नितीन पुन्हा एकदा दुसरी धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा रीतीने दुहेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती तब्बल 28 वर. येणारे चेंडू असतील 7 आणि
समीकरण आहे 13 धावांचं, 7-13. आता कोणाला दिलीप पाटील नितीनला साथ देतो की नितीन दिलीप पाटीलला साथ देतो? इथे उडवलाय, पाहूया. खूप काळ चेंडू हवेत आहे, तिथे कोणीही घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आणि इथे मात्र इथे काय घडलंय काय बिघडलंय पाहायचंय. दरम्यान एक धाव तर पूर्ण केलेली आहे. इथे फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय धावचीच्या रूपात. डीजे पहा, पुन्हा एकदा समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे चेंडू असतील फक्त आणि फक्त 6 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. बघा, 3 षटकं टाकण्यासाठी आपण तब्बल 16 मिनिटं घेतलेली आहेत. रानाल संघाने निश्चितच पहिली 2 षटकं आपण 9 मिनिटात पूर्ण केली होती. समीकरण सांगतायत आमचे गुणलेखक, येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. भोलेनाथ संघाचा लवाजमा जरा आता मागे जायचं आहे, खूप वेळेसंदर्भात स्वीकार करायचे. या ठिकाणी आपण पाहता एक भव्य दिव्य स्पर्धा. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 अर्थात पर्व 8वं, म्हणजे तब्बल 8 वर्ष झाली या स्पर्धेला. आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेची किमया लीलया अशी वाढत चाललेली आहे, रंगत वाढत चाललेली आहे. निश्चितच उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण दिवस आणि या दिवसात आपल्याला असंख्य येथे चाहता वर्ग आणि असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. पण हा चषक कोणता संघ पटकावणार हे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला माहिती पडेल. अर्थात या चषकापर्यंत एक पाऊल टाकलेलं आहे ते सोनादेवी टेमघर संघाने. मात्र आजच्या आणि उद्याच्या दिवसातून कोणता संघ निघेल हे उद्या संध्याकाळपर्यंत पाहिलं तर. दरम्यान प्रदीप पाटील शेवटचं षटक टाकण्यासाठी 6 चेंडू 12 धावा समोर. नितीन, सुरेख चेंडू, याला म्हणतात अनुभव. प्रदीप पाटील याला आपण खूप वर्षापासून ग्रामीण फॉर्मॅट असो, शहरी भागातला संघ असो, चॅलेंजमधून अशा अनेक संघाकडून खेळताना पाहिलेलं आहे. मात्र ज्या वेळेला 40मध्ये प्रवेश केला मात्र तीच धार अजून गोलंदाजीमध्ये की पाहायला मिळते. आता मात्र चेंडूला स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळून काढलेले एक धाव मात्र सहज पूर्ण करताना इथे आता समीकरण आम्हाला गुणलेखक सांगतायत येणारे चेंडू आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अर्थात प्रदीप पाटील याचे येणारे 2 चेंडू खूप काही सांगून जाणार आहे की या स्पर्धेत या सामन्यात कोणता संघ विजयापर्यंत पोहोचणार आहे. पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजी मार्कवर, समोर फलंदाज. इथे सुरेख चेंडू खेळून काढलेला आहे, जोरदार प्रयत्न आणि इथे चूक होत आहे क्षेत्ररक्षकाकडनं. झेली सोडला आणि षटकारी गेला. या 6 धावांनी मोका भी द्या और छक्का भी द्या. पाहूया 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. दोन्ही संघांमध्ये पाठीराख्यांमध्ये भयान शांतता. प्रदीप इथे देखील चेंडू हवेत आहे, पाहूया इथे काही घडू शकतं. आणि इथे सुरेख झेल टिपला गेलाय. अजूनही सामन्याला रंगत. मी म्हटल्याप्रमाणे हा सामना चुरशीचा होईलच. डीजे
बघा, क्रिकेट खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आपल्याला क्रीडांगणावर पाहायला मिळतंय. दोन संघ लढतायत की पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होईल. येणारे 2 चेंडू सांगून जातील. अर्थात समीकरण आहे 2 चेंडू आणि 5 धावा. मात्र हेही विसरून चालणार नाही की रबरमॅन दिनेश हा खेळपट्टीवर आलेला आहे आणि याच्या बॅटमधून जो निघालेला फटका असतो त्याला पर्याय देखील नसतो. निश्चितच हा चेंडू बरंच काही सांगून जाणार आहे. मात्र सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलेला आहे, प्रेक्षकांना जखडून ठेवलेला आहे. प्रदीप काय जादुई गोलंदाजी करतोय, पाहण्यासारखं ठरेल. येणारे चेंडू 2, जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. बघा, मी म्हटल्याप्रमाणे रबरमॅन आणि इथे आणखीन काहीतरी वेगळं घडलंय. पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय. पंच फलंदाज बाद आणि अशा रीतीनं पहा पुन्हा एकदा सामन्याला वेगळी कलाटणी. मी म्हटल्याप्रमाणे दिनेशमध्ये क्षमता होती, थोडा उशिरा उतरलाय. मात्र आता येणारा चेंडू 1 आणि जिंकण्यासाठी 5 धावा कंपल्सरी. अर्थात येणाऱ्या चेंडूवर 4 धावा काढल्या तरी भोलेनाथ संघाला कोणी वाचवू शकत नाही. अर्थात त्यांना या चेंडूवर षटकार मारावाच लागेल. हे बघा, दोन्ही संघांनी नोंद घ्या. दोन्ही नाही तर संपूर्ण स्पर्धेत 40+ फॉर्मॅटमध्ये सर्व संघांना माहीतच आहे चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने इथे जय भोलेनाथ संघाने या चेंडूवर चौकार मारला तरी पराभवापासून त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. मात्र या चेंडूवर षटकार आला तर हा एक मोठा पराक्रम या क्रीडांगणावर घडेल, यात मात्र शंका नाही. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज, अर्थात षटकाराची आवश्यकता. प्रदीप इथे चकवलाय आणि इथे नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. आत्ता मात्र एकाच दिशेला पहा पंच, दक्ष पंच भाऊ पाटील आणि आमचे दुसरे पंच एकदम दक्ष पंच. एकाच दिशेला 6 क्षेत्ररक्षक, अतिशय चाणाक्ष अशी नजर. महेंद्र चौधरी आणि भाऊ पाटील यांच्या मातून इथून कावळ्याची नजर, काकदृष्टी आणि इथे नोबलच्या रूपात अतिरिक्त धाव मिळते 1. आत्ता मात्र आणि फ्री हिट, अर्थात सामन्यातला शेवटचा चेंडू आहे आणि इथे गोल्डन चौकार 4 धावा. आत्ता मात्र चौकार मारल्यानंतर सरवली पाडा संघ देखील पुढील फेरीत दाखल होऊ शकतो. तर एखादा निर्धाव चेंडू प्रदीप या संघाला. हे बघा, पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू इथे शांत संयमी असा विजय संपादन केलेला आहे तो जागृत मराठा राहणाले संघाने आणि विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर भोलेनाथ संघाला पुढील स्पर्धांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मी म्हटल्याप्रमाणे फार चुरशीची लढत झाली या ठिकाणी. तर या ठिकाणी